महाराज होते. माऊलीने प्रश्न केला, राजा तुम्ही नवीन स्वराज्य निर्माण करणार आहे, मला माहिती आहे, 100% मला खात्री आहे, पण असं काहीतरी करून दाखवा जेणेकरून तुम्ही नवीन स्वराज्य निर्माण करणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. असं काहीतरी करून दाखवा जेणेकरून उद्या जरी यमराज दारामध्ये आला तरी मी सुखाने जायला तयार आहे, कारण का माझा मुलगा माझं ध्येय पूर्ण करणार आहे याच्यावरती मला विश्वास आहे. राजाने समजत नव्हतं काय करायचं. माऊलीने सांगितलं, राजा तुम्ही तुमच्या खोलीमध्ये जावा, शांतपणे विचार करा, 1 दिवसाचा अवधी घ्या आणि उद्या नेमकं काय करणार आहे असं काहीतरी करून दाखवा जेणेकरून तुम्ही नवीन स्वराज्य करणार निर्माण करणार आहे याची तुम्ही खात्री द्या. राजे आपल्या खोलीमध्ये गेले. 6-7 वाजून गेले. राजांची तहान खाल्ली होती. आईच्या प्रश्नाचा वेध राजा घेत होते. राजाच्या कानावरती ते प्रश्न पडत होते. असं काहीतरी करून दाखवलं पाहिजे माझ्या माऊलीला जेणेकरून मी नवीन स्वराज्य निर्माण करणार आहे याच्यावरती आईचा विश्वास बसेल. 12, 1, 2, 3 पहर निघून गेला. पाटेचा 5चा सुद्धा पहर निघून गेला आणि सूर्यकिरणे राजांच्या मस्तकावरती आली. राजांच्या मस्तकामध्ये कल्पना आली. राजे पळत पळत गेलं, आपल्या माऊलीला हाक मारली आणि आपलं डोकं आईच्या मस्तकावरती ठेवलं आणि आईला सांगितलं, आई तुम्हाला काल सांगितलं होतं असं काहीतरी करून दाखव जेणेकरून तू नवीन स्वराज्य निर्माण करणार आहे त्याच्यावरती तुला विश्वास बसेल. राजाने आपल्या दोन्ही मुठी आवडल्या आणि आपल्या आईला सांगू लागले, आई मी तुझ्या स्वप्नाची, आई मी तुझ्या ध्येयाची, ही नवीन स्वराज्याची प्रतिज्ञा घेणार आहे, स्वराज्याची प्रतिज्ञा घेणार आहे. राजे नुसते बोलून थांबले नाहीत मित्रांनो, आपल्या सवंगड्यांना बरोबर घेतलं. राहिले